सभापती महोदय, अधिकाऱ्यांमध्ये या इकडे नगरविकासमधनं जरी एकच अधिकारी असला तरी एक नारी सप्पे भारी आणि प्रशासन दिलेल्या सूचनांवरती योग्य ती कारवाई करेल या अपेक्षेने मी काही सूचना आपल्यासमोर या सभागृहात मांडतोय। सभापती महोदय, आज मेट्रोचा एक जाळं मुंबई आणि MMRD रिजनमध्ये उभारलं जात आहे। कनेक्टिव्हिटी इज द की टू प्रोग्रेस अँड टू द ग्रोथ ऑफ इकॉनॉमी या महत्त्वाच्या सिद्धांताला ओळखून मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, ठाणे बोरिवली टनल असेल, अंडरग्राउंड टनल असेल, या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम हे जोरात सुरू आहे। आज मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत आहे। त्याचं कारण या सगळ्या इन्फ्रा डेव्हलपमेंटमध्ये सभापती महोदय MMR मध्ये हा विकास होत असताना ठाणे मुंबई कनेक्ट करण्याचं मेट्रो 4चे काम असेल ते पण अतिशय जोरात चालू आहे आणि निश्चितच त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा ठाणेकरांना होणार आहे। ठाण्यामधनं मुंबईकडे येणाऱ्या मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत त्यांना या गोष्टीचा फायदा होणार आहे। सभापती महोदय, त्याचबरोबर ठाण्यामध्ये जी इंटरनल मेट्रोचं काम सुरू आहे त्याच्याबद्दलचं एक मोठं संभ्रम हे ठाणेकरांमध्ये तयार झालं आहे। त्याचं काय म्हणजे त्या इंटरनल मेट्रोची काय गरज आहे हा प्रश्न एक सर्वसामान्य ठाणेकर विचारतोय आणि त्याच्यामुळे ठाणेमधला जो सिडकोच्या इकडचा कोळीवाडा आहे तिकडच्या सर्व गावकऱ्यांनी या इंटरनल मेट्रोचा विरोध करायला सुरू केले। त्यांच्यामध्ये त्यांना कुठलीही बाबतीची स्पष्टता न देता सीमांकनचा निर्णय अजूनही प्रलंबित असताना गावठाणचा हा निर्णय झालेला नसल्या कारणाने त्याबद्दलचं इंटरनल मेट्रो झालं, त्याच्यामध्ये जे बाधित घरं आहेत, त्याच्यामध्ये बाधित जी वास्तू आहेत त्यांचं पुनर्वसन कसं करणार, तिकडे मेट्रो अंडरग्राउंड जाईल त्यावेळेस ती घरांना हादरे बसणार का, याच्याबद्दलचा एक संभ्रम सभापती महोदय इकडच्या गावकऱ्यांमध्ये निर्माण झाले आणि त्याच्यामुळे हे संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासनाने त्यांच्याबरोबरची चर्चा केली पाहिजे, डायलॉग केला पाहिजे, ही सूचना मी या 260च्या अन्वये आपल्यासमोर मांडत आहे। त्याचबरोबर सभापती महोदय, रिअल इस्टेटमध्ये एक मोठा बूम आलेला आहे। मोठ्या प्रमाणात 40 मजले टावर हे उभे राहत आहेत, पण त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये आपण बघितलं पहिल्या आठवड्यामध्ये पण असेल, दुसऱ्या आठवड्यामध्ये पण असेल, पाण्याच्या संदर्भातला विषय असेल, वेस्ट ट्रीटमेंटच्या संदर्भातला प्रश्न असेल, ह्या मूलभूत सुविधा जिथपर्यंत आपण उपलब्ध करून देत नाही तिथपर्यंत या सगळ्या विकासाला आपण कुठेतरी एक नियंत्रण आणलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण एक पाण्याच्या बाबतीत थर्ड पार्टी वॉटर ऑडिट करण्याची गरज आहे। या संदर्भातला आदेश या संदर्भातला आदेश शासनाने द्यावा, ही सूचना मी या 260 अन्वये सभापती महोदय मांडत आहे। त्याचबरोबर सभापती महोदय, आज धारावीच्या पुनर्विकासासंदर्भातलं अनेक सदस्यांनी या इकडे मांडलं, पण त्याचबरोबर उत्तन विरारचं एक सीलिंग पण माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी 55.12 किलोमीटर लांबीचा आणि अंदाजे 58,754 कोटी रुपये खर्चाचा एक महत्त्वाकांक्षी उत्तन विरार सीलिंग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि त्याच्यामुळे एक MMRची चांगल्या पद्धतीमध्ये कनेक्टिव्हिटी सभापती महोदय याच्यामध्ये वाढणार आहे। 2030 पर्यंत 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राच्या माध्यमाने उभी राहणार आहे। निश्चितपणे देशाला दिशा दाखवण्याचं काम हे महाराष्ट्र करेल। माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा विश्वास मला आहे। आज महाराष्ट्रामध्ये सभापती महोदय, विशेषतः मुंबई असेल, MMR रिजन असेल, ठाणे, पुणे, नाशिक या सगळ्या परिसरामध्ये स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भातलं एक मोठं काम सभापती महोदय सुरू आहे, जे माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं फार जास्त न बोलता आज या मुंबईचे विकास होताना सभापती महोदय विकेंद्रीकरण हे महत्त्वाचे आहे आणि त्याच्यामुळे हे विकेंद्रीकरण डोळ्यासमोर ठेवून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी मुंबई 3 असेल, मुंबई 4 असेल याच्या विकासाची एक रचना केली, एक ब्लूप्रिंट तयार केलं आहे आणि त्याच्यामुळे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज असतील, नवी मुंबईचं एअरपोर्ट असेल, वाढवण बंदर असेल, वसई विरारला अजून एक एअरपोर्ट असेल, या सगळ्यामुळे एक कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रोथ जे मुंबईमध्ये होत होतं त्याचं डिसेंट्रलायझेशन केले सभापती महोदय। आज अटल सेतू असेल, याच्यामुळे रायगडची कनेक्टिव्हिटी, मगाशी जसं चित्राताईंनी सांगितलं, पॉट टॅक्सी असेल, वॉटर टॅक्सी असेल, याच्यामधनंही सभापती महोदय आपण अलिबागला रायगडला जोडण्याचं काम हे सुरू आहे। सभापती महोदय, ऑरेंज गेटचं जे एक अंडरग्राउंड कनेक्टिव्हिटी आहे त्याच्या माध्यमाने खरं तर सभापती महोदय एक किस्सा फक्त आपल्यासमोर मांडतो
की माननीय फडणवीस साहेबांबरोबर एकदा गाडीत नवी मुंबईपासून मुंबईला प्रवास करत असताना त्यांनी हा विषय मला सांगितला की ऑरेंज गेटपासून गिरगाव चौपाटीला सभापतीमध्ये जायला जर आपण तसं बघितलं तर 7 ते 5 मिनिटाचा रस्ता आहे, पण आपल्याला वळसा मारून जायला लागतो, त्याच्यामुळे 15 ते 20 मिनिटं आपल्याला या इकडे पोचायला लागतात. त्यावेळेस 2020 साली ज्यावेळेस ते मुख्यमंत्री नव्हते सभापतीमध्ये, त्यावेळेस त्यांनी ही संकल्पना केली होती. म्हणजे एका माणसाची कुठल्या कामासाठी, आपल्या कुठल्याही कामासाठी कटिबद्धता किती असू शकते या संदर्भातलं आपल्याला लक्षात येतं. त्यांचं डेडिकेशन किती आहे. या पदावर आपण असोत किंवा नसोत, या शहराचा आपण रहिवासी असोत किंवा नसोत, पण या राज्याचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी मुंबई ही जी आपली राज्याची आर्थिक राजधानी आहे त्याच्यामधल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची एफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, या दृष्टिकोनाने ही संकल्पना त्यावेळेस त्यांनी केली होती. सभापती महोदय, आज आपण EV कार्स मोठ्या प्रमाणात वापरतोय. आज आपल्या सगळ्या बसेस EV झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेस 2, 2.5, 5 वर्षानंतर हे बॅटरीजची लाईफ संपेल त्यावेळेस हे सगळे रिसायकलला जाणार. त्याच्यामुळे एक डेडिकेटेड झोन यासाठी तयार करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने 10 वर्षाचा MMRDAचा विकासाचा एक ब्लूप्रिंट तयार झालेला आहे. त्याचं एक्झिक्युशनचं काम चालू आहे. एक कर्तृत्ववान नेता भेटला की राज्याचं विकासाचं एक घोडदौड सुरू होतोय, हे आपण सगळे जण बघतच आहोत. एक शेवटचं फक्त कविता आपल्या समोर मांडतो आणि माझं मनोगत या इकडे संबोधतो की मुंबई ही आहे स्वप्नाची नगरी. मुंबई ही आहे स्वप्नाची नगरी, कष्टकऱ्यांची आहे ही कर्मभूमी. विकासाच्या नव्या वाटेवर देवाभाऊ घडवत आहेत उद्याची उज्ज्वल भूमी. रुंद रस्ते, वेगवान मेट्रो, सागरावरचे रुंद रस्ते, वेगवान मेट्रो, सागर बरोबर जोडणाऱ्या शहरांना जोडणारे सेतू. रुंद रस्ते, वेगवान मेट्रो, सागरवरती शहरांना जोडणारे सेतू. राज्याचे विकास, मुंबईचा विकास हाच आहे महायुतीचा हेतू. धन्यवाद सभापती महोदय.